अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन मार्फत अक्कलकोट एसटी स्टँड येथे पोलिसांचा डेमो घेण्यात आला। अक्कलकोट प्रतिनिधी। अक्कलकोट एसटी स्टँड येथे आज दिनांक 10/9/2024 रोजी 10:45 ते 12:05 दरम्यान श्री स्वामी समर्थ मंदिर येथे भाविकांची वाढती गर्दी गणेशोत्सव, ईद मिलाद व विधानसभा निवडणूक अनुषंगाने अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या वतीने दहशतवादी हल्ल्याच्या प्रसंगी करावयाच्या उपाययोजना मॉक ड्रिलची रंगीत तालीम घेण्यात आली। सदर मॉक ड्रिल दरम्यान अयोध्या लॉज अक्कलकोट येथे 2 दहशतवादी संशयित बॅगसह घातपात करण्याच्या उद्देशाने थांबलेले आहेत असे समजल्याने आम्ही नियंत्रण कक्ष सोलापूर ग्रामीण माननीय श्री विलास यामावर उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांना फोनद्वारे कळवून सदर घटनास्थळी गेलो। सदरची जागा निर्मनुष्य करून QRT पथकच्या मदतीने अयोध्या लॉजमधील 2 दहशतवाद्यांना संशयित बॅग व साहित्यासह ताब्यात घेऊन ATB पथक सोलापूर ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आले। सदर वेळी माननीय श्री विलास यामावर पोलीस अधिकारी अक्कलकोट श्री विनायक मगर तहसीलदार अक्कलकोट श्री रवींद्र बनसोडे आरोग्य अधिकारी ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाकडील ॲम्ब्युलन्स व टीम नगरपालिकेकडे फायर ब्रिगेड वाहनासह टीम ATB कडील पोनी दत्तात्रय बोरगिर्डे पोसई पाटील पोसई घुगे 3 अंमलदार सुरक्षा शाखेकडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुराडे BDDS टीम श्वान पथक पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील QRT पथक RCP पथक क्रमांक 2 व RCP पथक क्रमांक 3 अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे कडील 6 पोलीस अधिकारी 32 पोलीस अंमलदार 43 होमगार्ड SRPF प्लाटून हे सदर संगीत तालीम मध्ये सहभागी झाले होते। आगामी काळामध्ये अशी एखादी घटना घडल्यास किंवा वस्तू मिळून आल्यास तात्काळ पोलीस ठाणे येथे कळविण्यात यावे असे आवाहन पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र टाकणे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विलास यामावर यांनी केले आहे।
त्या संदर्भात रंगी तालीम घेण्यात आली। त्यामध्ये जिल्ह्यातील कोल्हापूर ग्रामीण भागातील श्वान पथक, बॉम्ब शोध नाशक पथक, त्यानंतर QRT, RCP, त्याच्यानंतर ATD या शाखांनी याच्यामध्ये सहभाग घेतला। सोबतच स्थानिक पोलीस स्टेशन यांनी पण या कारवाईमध्ये भाग घेतला। या रंगी तालीम दरम्यान जे तालुक्याचे तहसीलदार साहेब यांना पण या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं होतं। एकंदरीत ही रंगी तालीम चांगल्या पद्धतीनं घेण्यात आलेली आहे। मी सर्व जनतेस आवाहन करू इच्छितो की या सणोत्सवाच्या काळामध्ये किंवा एखाद्या गर्दीच्या ठिकाणी एखादी संशयास्पद एखादी वस्तू बॅग आढळून आली तर त्याला डायरेक्ट स्पर्श न करता तात्काळ आपल्या संबंधित पोलीस स्टेशनला त्यांनी कळवावं आणि त्या जे काही संशयित बॅग आणि वस्तू आहे त्यापासून दूर राहावं म्हणून मी सर्व जनतेस मी आवाहन करू इच्छितो। सध्याच्या सण उत्सव काळामध्ये कोणतेही प्रकार घडू नये, एखादी संशयित घटना घडली तर गणेशोत्सव व ईद मिलाद तसे येणारे सण या अनुषंगाने दहशतवादी आणि बॉम्ब या संदर्भात अक्कलकोट शहरामध्ये ST स्टँडसमोर मॉक ड्रिल घेण्यात आली। त्यामध्ये इन्फॉर्मेशनमध्ये संशयित बॅग मिळाली होती। त्या अनुषंगाने जिल्ह्यामधून QRT टीम, अँटी टेररिस्ट टीम, त्याचप्रमाणे बॉम्बशोध पथक या सर्वांना पाचारण करण्यात आलं होतं। सदर ठिकाणी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार साहेब, सरकारी दवाखान्यातील डॉक्टर, ॲम्ब्युलन्ससह तसेच फायर ब्रिगेड हे सर्व हजर होते। त्या ठिकाणी मिळालेल्या माहितीनुसार बॅग चेक करण्यात आली आणि त्या ठिकाणी संशयित वस्तू तपासण्यात आली। तसेच 2 संशयित इसमांना ताब्यात घेण्यात आले, अधिक चौकशी करण्यात आली। सदरचा हा जो सर्व एक्सरसाइज होता तो लोकांना जागरूक करणे व येणाऱ्या काळात जर कुठं संशयित वस्तू मिळाली तर पोलिसांना कळवणे गरजेचे आहे। त्या ठिकाणी पोलीस तात्काळ हजर होऊन सदरचे जर संशयित वस्तू जर घातक असेल, बॉम्ब असेल तर त्याला डिफ्यूज करता येतो। हा मेसेज सर्वांना जावा। तसेच लोकांनी अलर्टपणे आणि जागरूकपणे सर्व सण आनंदात उत्साहात साजरे करावे हा मेसेज संदेश समाजात जाण्याकरता ही मॉकड्रिल घेण्यात आली होती।